नमस्कार. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देशाला स्वतंत्र करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिका श्रीमती कावेरीताई पाटील, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतरचं आपलं पुढचं आयुष्य कळवा आणि संपूर्ण आजूबाजूच्या पंचक्रोशीच्या विकासासाठी शैक्षणिक कार्यात, सामाजिक कार्यामध्ये स्वतःच्या आयुष्याचं अर्ध्य वाहिलं, आपलं आयुष्य त्यासाठी वाहून दिलं. अशा कावेरीताईंचे नातू मिलिंद पाटील आज आपल्या सोबत आहेत. कळव्याचे माजी नगरसेवक, ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि औचित्य अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे तोंडावर आलेली ठाणे महापालिकेची निवडणूक, त्या अनुषंगाने आपण बोलणारच आहोत. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि औत्सुक्याचा मुद्दा असा आहे की ज्या राजकीय मार्गावरनं ते मागचे काही वर्ष प्रवास करत होते सुरुवातीपासून, तो राजकीय मार्ग, त्याची दिशा काही काळापूर्वी त्यांनी अचानक बदलली आणि एका वेगळ्या मार्गावरनं राजकीय प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याने अनेकांना आश्चर्य वाटलं, अनेकांना धक्का बसला, अनेकांना दुःख झालं, अनेकांना आनंद झाला. खूप लोकांना त्याबाबत जाणून घेण्याविषयी कुतूहल आहे, उत्सुकता आहे. त्याबाबत आपण सविस्तर बोलणारच आहोत. परंतु एकूणच या निमित्तानं, आजच्या या संवादाच्या निमित्तानं एक सर्वकष असा आढावा घेण्याचा त्यांच्या कारकिर्दीचा आपण प्रयत्न करणार आहोत. पाटील साहेब नमस्कार. आणि नमस्कार. उच्च शिक्षित आहात तुम्ही. त्या शिक्षणाच्या बळावरती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावरती एखादी चांगली नोकरी सहजपणे तुम्हाला मिळाली असती आणि अतिशय सुरक्षित एक वेल सेटल असं आयुष्य तुम्हाला जगता आलं असतं. परंतु ते बाजूला सारून तुम्ही तुमच्या आजीच्या, कावेरीताई पाटील यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचं ठरवलं आणि एक प्रकारे थोडंसं तुलनेने असुरक्षित असं आयुष्याची निवड केली. आता त्या गोष्टीला सुद्धा बरीच वर्ष झाली. 3 टर्म नगरसेवक झाले, महापालिकेचे विरोधी पक्षनेते झाले, राजकारणात, समाजकारणात मोठा प्रवास झालेला आहे. आज मागे वळून पाहताना आपण आपल्या आजीचा वारसा पुढे नेण्याचा जो विचार केला तो योग्य होता असं वाटतं की मनामध्ये आणखीन काय वेगळ्या भावना आहेत? नाही, वास्तविक पाहता तुम्ही म्हणालात त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मी केली. सुरुवातीला जसं 92ला पासआउट झालो, त्यानंतर 93ला मी सर्वप्रथम सेंच्युरी रेऑन शार्ड येथे कामाला लागलो. तिथे ट्रेनिंग झालं माझं. त्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियमसारख्या मोठ्या कंपनीमध्ये मला ऑफर आली आणि मग हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये मी 94 ते जवळजवळ 2005 सालापर्यंत काम देखील केलं. आणि दरम्यानचा काळ आपल्याला आठवत असेल की राजकारणाबद्दल असं म्हणाल तर माझं मत काय फार चांगलं नव्हतं. की चांगलं नव्हतं म्हणण्यापेक्षा आमच्या घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती या राजकारणामुळे कुठल्या लेवलला गेली होती हे कदाचित जे आमच्या जवळचे आहेत किंवा आजीला जे चांगले जाणतात त्यांना माहीत असेल, कारण त्यावेळेचं राजकारण वेगळं होतं. बरोबर. त्यामुळे हे असं सगळं पाहता की घराची राखरांगोळी करून किती वर्ष समाजसेवा करायची. त्यामुळे आजी हे काय करते आणि मी आजूबाजूचं बघायचो की इतर राजकारणी, अरे त्यांचं असं, काही मित्र पण चिडवायचे, तो बघ कसा फिरतोय, तू काय करतोय. त्यामुळे एक प्रकारची ती चीड होती की राजकारण नको आपल्याला. आणि बऱ्यापैकी आजीचं मध्ये ट्युनिंग होतं आणि त्यानंतर असं ठरलं होतं की आता राजकारणात काय आपण हे नाही करायचं. आजीलाही सांगितलं, आमचंही ठरलं की आजी म्हणली पुढे आता आपण हे नाही करायचं. आणि अचानक तुम्हाला माहीत असेल की मग पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष वेगळा आला. त्यावेळी साधारण मला वाटतं 2002ची गोष्ट असेल. बरोबर. हां, त्याच्या आधी तो पक्ष वेगळा आला, तर पण 2002च्या नंतर निवडणुका आल्या. तर निवडणुकीला कोणी उभं राहायला तयार नव्हतं इथे. काही जण आले, खास सांगायचं तर तेव्हा माझे स्नेही आमच्या बाजूलाच राहायचे, बापू गायकर त्यावेळी फार ॲक्टिव्ह होते. त्यांचं वगैरे म्हणणं आलं की नाही ताई तुझं उभी नाही राहिली तर मग आपलं पॅनल कसं हे होणार. आणि मग त्यांनी एकदा मला फोन केला, तेव्हा मी माझे बिझनेस म्हणजे नोकरी तर करत होतो, पण जसं मी तुम्हाला सांगितलं नोकरी, त्या नोकरीबरोबर मी व्यवसाय देखील तेव्हाच सुरू केला. म्हणजे सुरुवातीला जवळजवळ जेव्हा मी हे करून कामाला लागलो त्यानंतर 95ला इमिजिएट मी माझा पहिला व्यवसाय होता फॅब्रिकेशनचा. या ग्रिल्स वगैरेचा फॅब्रिकेशनचा माझा वर्कशॉप सुरू केला. कारण पूर्वीपासून होतं की नोकरी नाही, आपल्याला काहीतरी धंदा पण करायचा आहे. फॅब्रिकेशनचा धंदा सुरू केला. त्यानंतर कन्स्ट्रक्शन लाईनची त्यातनं लाईन मिळाली, त्या कन्स्ट्रक्शनमध्ये मी काम करतो. आणि त्यावेळी माझी जुईनगरला बिल्डिंग सुरू होती. साधारण 97ला मी पहिली बिल्डिंग बांधली होती आयुष्यातली. नंतर तोपर्यंत तो वेळ जो होता तो 2002चा, की जेव्हा जुईनगरला माझी कामं चालू होती. अचानक मला बापू गायकरांचा फोन आला की नाही तुला सुभाष भोऱ्यांनी बोलवलं आहे, जरा कुठे आहेस तू. म्हटलं ठीक आहे, मी गाडीतनं येतोच आहे कळव्याला. तर मला कळवा सर्कललाच उतरवतो, त्यांच्याकडे घेऊन गेले. पण तेव्हा पहिली माझी राजकीय नेत्याशी हे म्हणजे घरात मी येताना बघायचो पण माझं इंटरॅक्शन नसायचं. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही आता आजीला तू हे कर, तू असं का करतोयस, मग कसं पॅनल होणार. म्हटलं ठीक आहे चला. आणि दुसऱ्या दिवशी मी जाऊन घरी चर्चा केली आणि दुसऱ्या दिवशी आवार साहेब आले होते
की नाही पवार साहेबांचा निरोप आहे वगैरे, असं तुला हे करावं लागेल. पण ठीक आहे असं म्हणून मग आजीला म्हणलं ठीक आहे. आणि त्यावेळी राजकारणात आजीचं हे झालं. आणि त्यावेळी तुम्हाला वाटत असेल, माहीत असेल की आजी काँग्रेसमध्ये होती, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार साहेबांवरचं प्रेम, कारण त्यांनी तिला बहीणच मानली होती. बरोबर. पण त्या प्रेमापोटी ती त्याच्यात आली आणि मग त्या प्रचाराची सूत्र अचानकपणे माझ्या हातात आली. आणि हळूहळू त्या दरम्यान इतर लोकांशी कॉन्टॅक्ट होतला, जसं गणेश नाईक झाले, सुभाष भोईर झाले. म्हणजे राजकारणात असलेले जे गैरसमज असतात ना, ते हळूहळू दूर व्हायला लागले. थोडक्यात म्हणण्यापेक्षा एखादा माणूस समोर काम करून येऊन यायचा, त्याचं काम केलं आपण एखादं, त्याच्या डोळ्यात जी आपल्याला त्याची अश्रू किंवा जी चमक दिसायची ना, एक समाधान, ते बघितल्यावर खूप बरं वाटत. आणि तोपर्यंत व्यवसायात पण मी सेटल होतो, नोकरी सोडायच्या वर्जमध्येच होतो, की आता व्यवसायात सेटल झाले, नोकरी सोडणार. आणि मग अचानक या राजकारणाची मला आवड लागली आणि 2007च्या निवडणुकीला मी स्वतः त्याच्यात उभा राहिलो. बरोबर. एक मात्र खंत अशी वाटते की आज जर या राजकारणाची परिस्थिती बघितली, आणि खरंच जर मी तेव्हा राजकारणात नसतो, तो फार मोठा बिल्डर असतो, कारण एवढी माझी कामं तेव्हा तिथे चालायची. पण ते माझं नुकसान झालं एक प्रकारचं आर्थिक, पण मानसिक समाधान मात्र मला मिळालं. कारण मला माहिती आहे, मी आजीला पहिल्यापासून तरुण वयात खूप हे करत होतो. कारण बाकीची मुलं बघायचो ना मी, तर तिला म्हणायचं काय आजी तू काय ठेवलंय आमच्यासाठी. पण नंतर मला कळलंय तिने जे ठेवलंय पैशाने विकत मिळत नाही. बरोबर. आज आजीचा नातू किंवा तिने ठेवलेले विचार हे जे आपल्यात आहेत, की ज्याला लोक ॲप्रिशिएट करतात, लोकांना आपुलकी वाटतात, हे पैशाने मिळत नाहीत. त्यामुळे आजीने काय दिलंय हे आज आम्हाला कळतंय. तो वारसा मोठा भाग्याचीच गोष्ट आहे, ती सगळ्यांना लाभत नाही ती. आता याच्यामध्ये 3 टर्म जवळजवळ आपल्या झाल्या. प्रत्येक नगरसेवक गटारं, पायवाटा, रस्ते, वार्डातले वगैरे हे त्याचा कर्तव्याचा भाग असतो, बेसिक कामं असतात त्याची. ते तुम्ही अतिशय यशस्वीपणे केलं, म्हणजे कोणी ते नाकारू शकत नाही. प्रभागांमध्ये तुम्ही जिथे काम केलं ते फिरताना पाहताना त्या प्रकारची सगळी मुख्य जी नागरी सुविधांची कामं आहेत ती सगळी व्यवस्थित मार्गी लागलेली आहेत. परंतु या प्रदीर्घ कालावधीमध्ये अशी कोणती कामं आहेत तुमच्या नजरेत, तुम्हाला असं वाटतं की ज्याच्यामध्ये तुमचं योगदान राहिलं आणि त्याचं खूप समाधान आहे, की बाबा या परिसरामध्ये ही कामं मोठी होती, आवाक्याच्या बाहेरची होती, सहजासहजी न होणारी होती, परंतु आपलं त्यात योगदान राहिलं, आपण त्यात परिश्रम घेतले, मेहनत दिली, बुद्धी वापरली आणि ती कामं उभी राहिली? म्हणजे खास करून सांगायचं तर इतर कामं तर झाली, पण तुम्हाला आठवत असेल की त्यावेळी लोड शेडिंगचा पिरियड होता. बरोबर. आणि कळव्यामध्ये प्रचंड लोड शेडिंग असत. आणि त्याचं कारण का, तर आपण मुंब्रा डिव्हिजनला शीळ डिव्हिजनला जॉईंट होतो, त्यामुळे तिथला जो काय बॅकलॉग असत होता, कारण ती सगळं खूप पेंडिंग बिल असायची, त्यामुळे तो आपल्यावर इफेक्ट होऊन आपण त्या लोड शेडिंगच्या एका विशिष्ट टप्प्यात गेलो होतो की आपलं 8-8 तास लोड शेडिंग व्हायचं. त्यावेळी पूर्ण त्याचं स्टडी करून आपल्या इथला अभ्यास करून आपण एक आंदोलन उभं केलं होतं, संघर्ष आपल्या माहिनीच्या माध्यमातूनच. आणि त्या आंदोलनाला एवढा प्रतिसाद मिळाला, लोक अशी उतरली की शेवटून प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली आणि कळव्याचं आपलं वेगळं सब डिव्हिजन झालं. आणि त्याचा फायदा होऊन आपली लोड शेडिंग बंद झाली होती. बरोबर. एक फार मोठं त्यावेळेचं यश होतं. त्यानंतर विटावेची ट्रॅफिक आपल्याला आठवत असेल, आपण त्या अंडरपास खूप छोटा होता, किती बोगदा रखडला होता, खूप ट्रॅफिक व्हायची. त्यानंतर आपण एक फार मोठं आंदोलन छेडलं होतं. त्या आंदोलनाचं पण याच्यातनं शेवटून तो बोगदाचं काम स्पीडला झालं आणि ती ट्रॅफिक सुटण्यात मदत झाली. बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे योगदान म्हणायचं विशेष झाला तर बाकी सगळी गटर, वॉटर, मीटर इथं कामं केलेलीच आहेत, काय नवीन नाही. पण खास करून उल्लेख करायचा असं वाटतं की मला आठवतं की कळवा मुंब्रा मतदारसंघ वेगळा झाला होता, पूर्वी आपला बेलापूर मतदारसंघ होता. तेव्हा सर्वात पहिले मला आव्हाड साहेबांनी बोलवलं की मला बोलले, मिलिंद कळवा मुंब्रा वेगळा झाला आहे, तू आमदारकीच्या तयारीला लाग म्हणून. तर मी हसलो फक्त, म्हटलं साहेब मला माझी अवकात माहिती आहे. आणि खरंच सांगतो की आज जरी मी त्यांच्या ह्याच्यात नसलो तरी कामाची धडाडी बघितलेली होती मी, की हा माणूस आपल्या मतदारसंघाचं भलं करतो. आणि त्यांनी देखील किती वेळा कबूल केलं की ह्यांनी सांगितलं म्हणून मी इथे आलो, बाकी त्यांचं कर्तृत्व आहे मी कधीच नाही म्हणत नाही. पण तो एक वाटा होता ना माझा, की आज कळव्यामध्ये ते आल्यानंतर जो बदल झाला, हे भले तो कावेरी सेतू असेल, कळवा रेल्वे स्टेशन असेल, बरोबर, किंवा इतर काही जी ठळक कामं झाली, तर निश्चितपणे मला समाधान वाटतं की अरे हा आमदार मी रिक्वेस्ट केली म्हणून इथे आला ना, आणि तोही मोठ्या मनाने ते कबूल करतोय ना. बरोबर. ते समाधान तो आहेच ना, निश्चितच आहे. आणि राहता राहिला की मग विषय निघतो की मी असं असताना तुम्ही पक्षांतर का केलं. नाही, त्या विषयावरती आपण नंतर बोलूच, परंतु त्याआधी मला काही गोष्टी जाणून घ्यायच्यात. आता मागची काही वर्ष निवडणुकाच झाल्या नाही महापालिकेच्या, मला वाटतं 3 वर्ष होऊन गेली ना निवडणूक प्रलंबित आहे. या काळामध्ये
शहरामध्ये फिरताना, राज्यभरात फिरताना अनेकदा असं दिसतं की काही जे लोकप्रतिनिधी होते त्यावेळच्या नगरपालिकांमध्ये, महापालिकांमध्ये, त्यांची जनतेची नाळ तुटली. एक प्रकारे थोडासा दुरावा निर्माण झाला. आपल्याला भविष्यात निवडणुका लढवाव्या लागणार आहेत याचा सुद्धा विसर अनेकांना पडला. तुम्ही किंवा आणखीन असे काही मोजके लोक आहे असे दिसतात की ज्यांनी तो जो दैनंदिन आपलं रुटीन होतं ते बदललं नाही. जरी आता आपण नगरसेवक राहिलेलो नाही, महापालिकेची निवडणूक कधी होईल काही सांगता येत नाही, अशा परिस्थितीत सुद्धा रोजचं रुटीन, जनसंपर्क कायम ठेवला, लोकांना भेटणं कायम ठेवलं, त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न सतत चालू ठेवला. हे कसं काय म्हणजे शक्य झालं? नाही, विशेष म्हणजे कसं आहे माहिती आहे की केवळ नगरसेवक झालोय म्हणून लोकांची कामं करायची असं नाही. कामं करण्यासाठीच तर आम्ही नगरसेवक झालो होतो. बरोबर. त्या माध्यमातून कामं केली आणि जेव्हा तुमच्यात सेवाभाव असतो तर एक विशिष्ट वेळ अशी येते की तुम्हाला काय फरक पडत नाही पदाविधांचा, तुमचा एवढा संपर्क झालेला असतो अधिकारी म्हणा इतर याच्यात की तुम्ही ती लोकांची कामं सहज उरकू शकता. आणि जेव्हा ती आवड असते तर मग काही कधी वाटलंच नाही की आपण नगरसेवक नाही. आणि लोकांनाही कधी कळलं नाही, म्हणजे किती लोकांना अजून कळत नाही आहे की 4 वर्ष झाले निवडणुका झाल्या नाही आणि आम्ही नगरसेवक नाही आहेत आणि आम्हालाही विसर पडला आहे. त्याच्यामुळे जेव्हा आवड असते ना तेव्हा या गोष्टी सगळ्या नगण्य असतात. किंवा निवडून येणं म्हणा किंवा काय म्हणणं किंवा निवडणुका झाल्याच नाही मग ती माझी जबाबदारी नाही, आपली ती आवड आहे, एक पॅशन आहे. त्याच्यामुळे हे मुद्दे गाऊन आहेत सर. याच्यामध्ये महत्त्वाचा आहे तो करोना काळ, जे जागतिक संकट होतं आणि आपल्याकडे भयानक परिस्थिती होती एकदम. त्या करोना काळामध्ये आम्ही बघितलं की जे स्वतःला जनसेवक म्हणवणारे, लोकसेवक म्हणवणारे अनेक लोक घाबरून घरात बसले. तुम्ही तुमच्यासारखे बरेच लोक मात्र रस्त्यावरती उतरत राहिले, लोकांना आवश्यक ती सगळी मदत करत राहिले. म्हणजे वैद्यकीय स्वरूपाचीच केवळ नाही तर घरादारात लागणाऱ्या गोष्टींपासून तर सगळ्या प्रकारची मदत सातत्यानं तुम्ही पुरवत राहिले. आणि हे करत असताना अगदी म्हणजे तुम्ही 2 वेळा त्या करोनाच्या तडाख्यामध्ये पण सापडलात. पहिल्या लाटेमधनं तुम्ही बाहेर पडलात, परत तुम्ही रस्त्यावरती उतरलात, परत दुसऱ्या लाटेमध्ये तर आणखीन भयानक स्थिती झाली. म्हणजे तुम्ही स्वतः पण जगताय की जाताय अशी इतकी गंभीर परिस्थिती झाली. आता त्या दिवसांकडे बघताना कशा आठवणी आहेत त्या काळातल्या तुमच्या मनात? कसं होतं तेव्हा जो म्हणेल तर त्याचा त्याच्यामागे असं कधी विचारच आला नाही की लोकांवर अडचण आहे. आणि असं असतं बघा, आपण या समाजातनं जेव्हा कामधंदे किंवा नोकरी करतो आपण किंवा इतर कामधंदे करतो तेव्हा समाजातनं आपण काहीतरी घेत असतो. तर या समाजाप्रती देखील आपली कर्तव्य असतात ना की जेव्हा तो समाज, म्हणजे मी आज म्हटलं माझा धंदा आहे, मी नोकरी करतोय, तरी पण हे त्या समाजातनंच आले ना. आज कोण ना कोण कन्झ्युमर आहेत म्हणून काही चाललेलं आहेत आणि म्हणून तुम्ही उभं राहा. या समाजाचं तुम्हाला ऋण फेडण्याची जेव्हा वेळ येते, हे ऋण आहेत त्यांचे आपल्यावर, हे ऋण फेडण्याची वेळ येते तेव्हा आपण मागे हटलं तर कसं जाईल? माणुसकी यालाच तर माणुसकी म्हणतात. आणि देवाने आपल्याला दिलेलं आहे ते वाटायचं असतं, दुसरं काय करायचं असतं. आणि असं करून देव भरपूर देत राहतो. मग महत्त्वाचं म्हणजे पैसे कमवण्यापेक्षा हे पुण्य म्हणतात, हे पुण्य यातनंच मिळतं. आणि कदाचित तीच वेळ तेच असेल की मी या आजारांमधनं निघालो की कोविडमध्ये खूप मदत करायची, मग ती मदत केली असं म्हणणं आहे ते सांगणं मला कधी आवडत नाही की मी हे केलं ते केलं. ते लोकांनी पाहिलेलं आहे, त्यामुळे मी काय म्हणायची गरज नाही. आणि ते मी केलंय म्हणून माझ्यासाठी हे करा असं मी कधीच म्हणणार नाही. ते माझं कर्तव्य होतं, ते मी पार पाडले. बरोबर. परंतु या सगळ्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आमच्यासारख्यांना पडतो की समाजसेवा करत असताना, धडाडीने लोकांच्या मदतीला जात असताना अनेकदा जीव धोक्यात घालण्याचे प्रकार घडलेत. म्हणजे करोनाच्या काळातला उल्लेख आपण आम्ही आत्ताच बोललो की दुसऱ्या टप्प्यामध्ये करोनाच्या लाटेमध्ये तर तुमची स्वतःची परिस्थिती अतिशय गंभीर झाली होती. त्याही पूर्वी आणि त्याही नंतर म्हणजे कळव्यातल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न असो, मला ती अन्नपूर्णाची घटना अजून आठवते की ती इमारत कोसळायला सुरुवात झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या इमारतीच्या आतमध्ये घुसलात, तिथल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. वेळ अशी होती की काही मिनिटाची जर चुकामुक झाली असती तर ती बिल्डिंग पडली, त्या ढिगाऱ्याखाली तुम्ही पण गाडले गेले असतात. हे स्वतःचा जीव धोक्यात घालणे इतकी उर्मी कधी कुटुंबाची किंवा काही स्वतःच्या जीवाची पर्वा वाटत नाही? मुळात म्हणजे ते कदाचित गॉड गिफ्ट असावं की आपण जीव धोक्यात घालतोय असं कधी वाटलंच नाही. कोविडच्या काळात ज्या प्रकारे वावर होता, म्हणजे मी माझं कुटुंब संपूर्ण, मुलगी वगैरे सगळे आम्ही फिरत होतो. याला गरज, याला मदत कर, कम्युनिटी सेंटर सुरू कर, हे तयार कर, ते तयार कर, सगळं करत होतो. 2 वेळा मी क्वारंटाईन देखील झालो होतो. आणि 3ऱ्या वेळा मात्र अशी वेळ आली होती की त्याचं पण कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की कोविड काळात परिस्थिती कशी होती. म्हणजे मृत एखादी व्यक्ती झाली का नातेवाईक पण नसायचे. आणि दुर्दैवाने आमचा एक मित्र आहे भूषण बोगले म्हणून, त्याचा त्या करोना काळात अंत झाला होता. आणि अशी गोष्ट होती दुर्भाग्य म्हणजे की त्याची आई पण ॲडमिट, त्याचे वडील वरती ॲडमिट, त्याची बायको पण वरती ॲडमिट. त्याच्यामुळे कोणाला सांगू पण शकत नव्हतं. आणि त्याची बहीण होती अमेरिकेला आणि त्याला बघायचं होतं. मला शेवटचं त्याला बघू दे दादा. आणि त्यावेळी तुम्हाला माहिती आहे बॉड्या कशा निघायच्या, पूर्ण ह्याच्यात पीपी किट आणि त्यानंतर वेगवेगळी हे करून बंद करून यायच्या. पण शेवटून तिची इच्छा बघून मला आठवतं
आम्ही सगळे उभे होतो, कारण तेव्हा विशाल पण वरती ॲडमिट होता, माझा भाऊ. ती स्वतः मी किट खोलली होती आणि तिला त्याचा चेहरा दाखवला होता. तिथून इन्फेक्शन झालं. दुसऱ्या दिवशी परत सकाळीच उठलो मी, एक दूरचे नातेवाईक होते का कोण मला आता आठवत नाही, त्यांची बॉडी घेऊन तिकडे जायची वेळ होती, कारण नातेवाईक कोण नव्हते. मग ती बॉडी घेऊन इथून कळव्याला होत नव्हतं, मग आम्ही तिकडे गेलो घेऊन ठाण्यामध्ये. तिकडे गेलो, त्यानंतर ती बॉडी जाळ्याच्या वेळी मी उभा होतो त्यावेळी ते सगळे तिथले जे कर्मचारी होते ते येऊन सगळ्या कंप्लेंट मला सांगत होते, दादा बघ ना नीट पीपी किट नाही, आम्ही किती दिवस झोप नाही, हे नाही. कारण तुम्हाला माहिती काही ठिकाणी तर लोखंड वितळलं होतं, अशी वाईट परिस्थिती होती. आणि त्या ह्याच्यात मला ती लागण झाली आणि मी ॲडमिट झालो आणि शेवटून महिनाभर मी ICU मध्ये होतो. आणि मला आठवतं एक रात्र की असं मला तेव्हा वाटलं होतं की आता नाही, याच्यातनं बाहेर निघणं शक्य नाही. मी डॉक्टरांना फोन केला की बाबा सर काय आहे, मला आता वाटत नाही की, कारण एक असं मला वाटतं की म्हणजे असतं ते कळतं आपल्याला की आता आपलं काही दिसत नाही. आणि नेमकं मी त्यांच्याशी बोलतोय ते मला म्हटलं नाही नाही मी येतो तिथे, मी येतो. म्हणलं काही नाही सर येऊ करा का. त्यांनी व्हिडिओ कॉल केला, माझ्याशी बोलत राहील, बोले माझ्याशी बोलत राहा. आणि नंतर मला काय अचानक झालं, एक ढेकराला काय झालं माहित नाही, एकदम फ्रेश झालो. आणि मग तो जीव वाचला. पण मी ते मरण डोळ्याने पाहिलं होतं की आपण सगळं आठवायला लागतं आपल्याला, आपलं कुटुंब वगैरे. आणि मग त्यातनं कदाचित लोकांचीच पुण्य आहे, त्याच्यामुळे मी तेव्हा बाहेर आलो. आणि तुम्ही जो उल्लेख केला की अन्नपूर्णा, म्हणजे अन्नपूर्णाच्या वेळी तर मला आठवतं ना, तर विषय असा होता की माझे एक मित्र आहेत निशांत कोयंडे, आपल्या भुसावळीतली बिल्डिंग दर्ग्याच्या मागची. त्यांचा मला रात्री फोन आला की दादा असं असं झालंय, आमची ती बिल्डिंग आहे ना समोरची, त्यांचं वाळू पडते. आता त्याच्या आधी मोहल्ल्यामध्ये एक बिल्डिंग पडली होती, ती सुदैवाने खाली केलेली होती पूर्ण. त्याच्यामुळे मला माहित होतं की आधी पडायच्या आधी कसं सुरू होतं, वाळू पडायला सुरू होतं आणि अचानक बिल्डिंग जमीनदोस्त होऊन जाते. तेव्हा मी प्रत्यक्ष तिथे होतो. त्यानंतर तुमची ती ही बिल्डिंग पडली सोनीबाई भवन, तेव्हा मी माझ्या खारेगावच्या करव्या साईडवर होतो. मला फोन आला, असा चला धावत आलो होतो मी तिथे. म्हणजे मला वाटतं पहिले 2-4 जण पोचले, त्यात आम्ही होतो तिथे. आणि नंतर बघितलं ढिगाऱ्याखाली गेल्यात, बाहेर माणसं उभी आहेत, गाडली गेली होती लिटरली, बाहेरचे ओरडतात आणि इथे आमचे 8 जण होते. तिथे तो गॅलरीत बसला होता, अचानक एका बाईने हातवर काढला होता त्या ढगारातनं, मग तिला आम्ही बाहेर काढली होती. आणि हे सगळं म्हणजे मी डोळ्यांनी बघितलंय. त्यामुळे ते माणुसकीचं म्हणा किंवा अंगात काय असेल ते काय आपण काही वेगळं करतोय असं वाटलं नाही. आणि अन्नपूर्णाच्या वेळी जेव्हा मी पोचलो तिथे, त्यावेळी त्या बिल्डिंगमध्ये लग्नाचं वराड होतं. खाली तर तुमचं हे एकाचं त्या दिवशीचं त्याचं घरभरणी होती, त्यांनी नवीन फ्लॅट घेतला होता. ती पडत्या वाळू, मी यांना सगळ्यांना ओरडतोय निघा निघा निघा, तयार नाही. शेवटून आम्ही तिथली सगळी मुलं ती चुरी वगैरे एकत्र आलो, सगळ्यांना बाहेर काढले जबरदस्ती की निघा बाहेर आता. आणि 2 मिनिटात मी शेवटचा, मी जगू आणि बंटी वगैरे आम्ही बाहेर पडतोय, डोळ्यासमोर ती अशी बिल्डिंग धाडकन खाली आली. लिटरली 5-1 मिनिटं जरी लेट झाला असतं तर काय परिस्थिती. आणि बाहेर तर अशी बोंबाबोंब झाली की मी गेलो म्हणून, कारण मी एवढा जवळ होतो. सुदैवाने ती बिल्डिंग अशी नाही तर अशी गेली. आणि त्यानंतर जी परिस्थिती आम्ही पाहिली तिथे कशी होती, एकदम भयानक होते. म्हणजे याच्यात काय असं आपण म्हणत नाही, एक तो माणुसकी असते आणि माणसाने अशा वेळी माणुसकी नाही दाखवायची, तो माणूस कसला. त्यामुळे त्यात विशेष असं काय वाटत नाही, पण हे प्रसंग आठवतात. खरं हे सहसा पाहायला मिळत नाही, अशा प्रकारचं स्वतःला झोकून देणं. दुसरं आणखीन एक विशेष आहे, म्हणजे ज्याची चर्चा नेहमी होत असते, हे सगळे नगरसेवक म्हणून, पालिकेचा विरोधी पक्षनेता म्हणून जे काही कर्तव्य असतात, जनप्रतिनिधी म्हणून ती सातत्यानं तुम्ही पार पडत असता. परंतु वेगवेगळी आरोग्य शिबिरं, वेगवेगळे सामाजिक उपक्रम, वेगवेगळे रोजगार मेळे, लोकांना पोरांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून, धार्मिक आध्यात्मिक स्वरूपाचे उत्सव, एक कळव्यामध्ये तुळजाभवानीचं अतिशय सुंदर आणि सुबक असं मंदिर तुम्ही उभं केलं असते, कळव्यातलं तीर्थस्थळ म्हणून गौरवलं जातं, त्याकडे त्या पद्धतीने बघितलं जातं. ही सगळी प्रेरणा कुठून येते? नाही, असं कसं आहे माहिती आहे ना, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या बेसिक गरजा झाल्या, पण त्याबरोबर सांस्कृतिक भूक बी असते, शैक्षणिक भूक असते माणसाला, असतं ना प्रत्येकासाठी. आता तुम्ही बघाल तर जे सार्वजनिक उत्सव राबवायचं कारण एक असं आहे की काही लोकांना तो धांगडधिंगा पण वाटतो, पण ना आपला एक बराचसा असा वर्ग आहे, बराचसा म्हणजे मॅक्झिमम वर्ग असा आहे की ज्यांना हे मॉलला जाणं, पिक्चर बघणं हे पण शौक वाटतात. तर अशा प्रकारचे उत्सव ते येतात, बिचारे रमतात. उत्सवांच्या माध्यमातून लोक एकत्र येतात, एकमेकाशी संवाद साधतात. नाही तर आता बघितलंय ना कसं झालंय, कसं होतं पूर्वी. कळवा म्हणा किंवा सगळं आडवं होतं, एक चाळीची संस्कृती होती. इकडे काय शेजारच्या घरात काय शिजलंय पण माहीत असायचं. बरोबर. अशा प्रकारचे लोकांचं एकमेकाचं होतं, एखादं माहीत झालं तर अख्ख्या आळीत माहीत झालं, अशी परिस्थिती होती. तर बघता बघता डोळ्या बघा ना,
उभं आळवं कळवं उभं झालं. उभं झालं. माणूस फ्लॅटमध्ये राहायला आला, ब्लॉक झाला, ब्लॉकमध्ये राहायला आला, फ्लॅट होऊन गेला. खरं आहे. म्हणजे एकमेकाशी संवादच नष्ट झालेत, त्यामुळे आपुलकी नाही राहिले. ते काहीतरी बाबा या मेलाय तर मरू दे, मी इथून पळतो, मला नको सुट्टी टाकायला, ही अशा प्रकारची वेळ आली. आणि ह्याच्यामुळेच की सहवास एकमेकाशी हे झालंय. मग अशा उत्सवाच्या माध्यमातून येतात, संवाद होतात, आपुलकी वाढते, जिव्हाळा वाढतो. शेवटून हा समाज जर सशक्त व्हायचा असेल तर हीच सुरुवात आहे ना. अशा प्रकारे एकत्र होऊन तो समाज म्हणून म्हणला जाणार नाही, तर ती इंडिव्हिज्युअलिटी होते. बरोबर. त्याच्यामुळे हे गरजेचं असतं आणि याची जाण आहे आपल्याला आणि आवड पण आहे. म्हणजे हे नसतं केलं तरी तुम्हाला कोणी जाब विचारणार नसतं, पण तुम्ही ते स्वखुशीने करताय आणि हा सुद्धा फार रेअर प्रकार बघायला मिळतो. आता याच्यात मला आणखीन म्हणजे तुम्हाला तो प्रश्न आवडेल किंवा नाही मला माहिती नाही कसं उत्तर द्यायचं बघा, परंतु हे सगळं सुरू असताना गेल्या वर्षी अचानक एक मोठी आपत्ती तुमच्यावरती कोसळली. ध्यानीमणी कोणाच्याही, तुमच्या स्वतःच्याही ध्यानीमणी नसताना मला वाटतं की एका दुर्धर व्याधीचं आक्रमण तुमच्यावरती झालं, ज्याची कोणीच कधीच अंदाजही स्वप्नात केला नसेल. आणि प्रचंड म्हणजे आता मिलिंद पाटील यांचं काय होणार अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. इतकं ते गंभीर स्वरूप होतं त्या सगळ्या आजाराचं. त्यातूनही तुम्ही धीराने धाडसाने त्याही आव्हानावरती मात करून बाहेर पडलात. पण म्हणजे कसा तो काळ होता सगळा? नाही, वास्तविक पाहता ते सगळं जुनाच आजार असावा तो. म्हणजे डॉक्टरांचं असं म्हणणं की ह्याच्यामुळेच मी कोविडला हे झालं. तो ऑटोइम्युन डिसीज होता, एक 1.5-2 लाखात कोणाला तरी होणारा तो एक आजार आहे. तो माझ्या नशिबी आला. ठीक आहे, म्हणजे तसं काय वाटत नाही मला त्याच्याबद्दल, पण त्रास खूप झाला प्रचंड. की सुरुवातच अशी झाली होती की माझे आयलिड्स उचलणं बंद, माझी थायमस ग्लँड काढली गेली तेव्हा. की थायमस ग्लँडमध्ये ट्युमर होता. म्हणजे डॉक्टर्सही म्हणणं होतं की नाही गरज नाही, आपण मशीनद्वारे काढून घेऊ. पण ऑपरेशन सुरू केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे जटिल आहे. नंतर ते माझ्या आर्टरीजमध्ये एवढं फसलं होतं की 7-8 तास ऑपरेशनमध्ये चाललं होतं. त्यात रक्तस्राव प्रचंड झाला. त्याच्यामुळे खूप तो काळ कठीण होता. पण काय मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, गॉड गिफ्ट आहे की आजार मला माहिती आहे, आजार डोक्यात असतात. जर आपण विचार केला तर ते सगळं असतं. जसं सुख दुःख आपल्या इकडेच असतं. एखादी घटना आपण कुठल्या अँगलनी घेतली तर तीच घटना सुखात पण बदलू शकतो. सगळा खेळ डोक्यात असतो. अनेक वाचनानंतर, अनेक जणांशी भेटल्यानंतर तेवढी कला जमली आहे, त्यामुळे किंवा ते कदाचित नैसर्गिक देणगी आहे, त्याच्यामुळे त्याचं कधी असं काय वाटलं नाही की एवढा आजार झाला आहे. पण हा परिस्थिती खूप वाईट होती आणि अजूनही त्या आजारातनं काय मी निघालो असून सगळं लाईफ टाईम चालणारं मेडिसिन्सवर आता आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे की ठराविक वेळात गोळी घ्यावी लागते. त्या गोळ्यांच्या ह्याच्यामुळे असं होतं की एक पिरियड आला जसं बॅटरी चार्ज करायला लागते, तशी दुसरी गोळी नाही टाकली तर तुमची बॅटरी डाऊन. इतरही त्यामुळे स्टेरॉइड सुरू आहेत, त्याच्यामुळे येणारे साईड इफेक्ट्स प्रचंड आहेत. पण या सगळ्यातनं मी तुम्हाला सांगतो की ही मला जी आवड आहे ना लोकांच्यात वगैरे जायची, त्यामुळे ह्या आजाराकडे लक्ष द्यायलाच मला वेळ मिळत नाही. मी विसरतो ते सगळं. हां, सगळं पहिल्यासारखं मी नाही. आजही लोक आता निवडणुका लागल्यात तर लोक मला म्हणतील मग एवढा आहे तर येतो कशाला, उभा कशाला राहतो. अरे पण मला माहिती आहे ना, मी तुमच्या कामासाठी नगरसेवक पदाची निर्मिती केली, त्यात कुठे कमी पडू देऊ शकत नाही. एवढी माझी परिस्थिती चांगली. त्याच्यालाही न्याय देऊ शकलो नसतो तर मी याच्यात आलोच नसतो. आणि मुळात माझा स्वार्थ एवढा की मी ह्याच्यात राहिलो तर आजारच विसरतो. आहेत त्या व्याधी चालू राहणार. ठीक आहे ना, चॅलेंज आजार डोक्यात असतो आणि बघू ना आजार तरी आपलं काय बघतो. चॅलेंज त्यात पवार साहेबांसारख्या माणसांबरोबर मी राहिलेलो आहे. त्यांची स्टोरी आपल्याला माहिती आहे. त्या माणसाकडनं तेवढं तर आम्ही शिकलो आहे ना. इतरही उदाहरण बघितलं. त्यामुळे आजार मी डोक्यात घेत नाही. जे आहे ते बघू. बाकी ट्रीटमेंट प्रॉपर चालू ठेवायची. लिमिटेशन्स ज्या आल्यात त्या आल्यात, त्याला काय पर्याय नसतो. पण ठीक आहे ना, आपल्या नशिबात लोक सुख दुःख प्रत्येकाला दिलेले असतात. तर दुःख दिलं म्हणून देवाला कोसत नाही. आपणही काहीतरी आयुष्यात कुठेतरी कर्म केली असतील की वाईट, त्याचा हे असेल किंवा भोग असतात ते भोगाचे असतात, त्याचा एवढा विचार नसतो करायचा. तुम्ही सांगता एवढा तो काळ सोपा नव्हता, आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. परंतु ते तुमच्या धाडसाला खरंच सलाम आहे. आता जो मगाशी तुम्ही विषय बोलता बोलता मी मध्ये तुम्हाला थांबवलं. प्रश्न असा आहे की आजीच्या माध्यमातून तुमच्या सामाजिक कार्याला सुरुवातीच्या टप्प्यातच झाली होती. तुम्ही शिक्षण संपवून बाहेर पडल्यानंतर आणि राजकीय प्रवासाला सुरुवात तुम्ही जितेंद्र आव्हाडांच्या साथीनं केलीत. तुम्ही त्यांच्या पक्षामध्ये सक्रिय झालात. नंतरच्या काळामध्ये जितेंद्र आव्हाडांनीच तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेतली महत्त्वाची पदं दिली. ती जबाबदारी पण तुम्ही सांभाळलात. नगरसेवक झालात, महापालिकेचे विरोधी पक्षनेते झालात. जसं तुम्ही उल्लेख केला, आम्ही तो स्वतः ऐकलेला आहे की पुढच्या काळामध्ये जितेंद्र आव्हाडांनी कळव्यातून विधानसभा लढवावी ही इच्छा तुम्ही व्यक्त केलीत. हे त्यांनीच जाहीरपणे सांगितलेलं आहे. आणि जितेंद्र आव्हाड आणि मिलिंद पाटील हे एक अभेद्य असं समीकरण झालं होतं. प्रचंड स्नेहभाव तुमच्या दोघांमध्ये होता. अशा प्रकारचं सगळं चित्र होतं. हे
असं काय घडलं की त्यांची साथ सोडावी आणि एक वेगळा मार्ग अनुसरावा असं तुम्हाला वाटलं? तर वास्तविक पाहता तुम्ही बघितलं असेल गेल्या काही वर्षातली परिस्थिती. म्हणजे शेवटून बघा, राजकारण हा लोककल्याणकडे राज्याकडे जाणारा महामार्ग आहे आणि सत्ता आहे त्याचं साधन आहे. सत्तेशिवाय काय माणसाला करता येत नाही. आता आम्ही तर फार कमी लेवलचे आहोत. म्हणजे आयडिओलॉजी वगैरे सोडा आहे, गटर वॉटर मीटर किंवा जी तुम्हाला हे दिलेले आहेत नगरसेवक म्हणून जी कामं करायची तरतूद आहे ॲक्टमध्ये, ती कामं करण्या इतकी आम्ही लहान माणसं. पण मधल्या परिस्थितीमध्ये 2017 नंतर कोविड आला, काही कामं करायला मिळाली नाही निधीची. त्यानंतर ज्या आर्थिक परिस्थित्या महापालिकांच्या झाल्यात तुम्हाला माहीत असेल, साधं गटाराचं चेंबर टाकायला पण माणसाची परिस्थिती अशी होती. आणि शेवटून विचार असाच करावा लागतो की निष्ठा म्हणजे काय, कोणाशी निष्ठा करायची. ठीक आहे ना, आव्हाड साहेबांनी कामं केली, आम्ही कधीच नाकारलं नाही. ONB जेव्हा प्रवेश केला तेव्हा सांगितलं एका विकास पुरुषाकडनं महाविकास पुरुषाकडे झालो, हे माझं वाक्य होतं तेव्हा. कारण ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल निधीशिवाय काहीच करता येत नाही. इव्हन आव्हाड साहेबांचं तुम्ही कामं बघाल तर कावेरी सेतू म्हणा किंवा इतर जी काही कामं झाली त्यांची, रेल्वे स्टेशनचा इथला परिसर असेल, तुमचे ब्रिज म्हणता किंवा हे म्हणतात, ते जे कामं म्हणतात, वास्तविक पाहता याच्यातला मी काय कोणाला क्रिटिसाइज करत नाही. हा निधी कुठला आहे? सरकारी निधी नाही आहे, महापालिकेचाच निधी होता. आणि साहेबांनी स्वतःहून किती वेळा तरी सांगितलेलं आहे आपल्या माध्यमातून किंवा इतर त्यांच्या ह्याच्यावर पेजवर बघाल तर की हा निधी मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे आणि मी मोठेपणाने सांगायला कधीच हे करत नाही. एवढा मोठेपणा त्यांनी दाखवला होता. बघा, जेव्हा आव्हाड साहेबांसारख्या माणसाला पण लिमिट यावं लागलं, कारण नंतरच्या काळात सत्ता नव्हती, पुढेही दूरवर दिसत नाही. मग ज्या लोकांनी मला निवडून दिले त्यांच्याप्रती माझी निष्ठा आहे ना. मी माझे स्नेहभाव जपू, काही लोकांचं भलं बघू. बरं, मला माहिती आहे माझं आयुष्य किती आहे नाही माहिती, हेही माहीत नाही. किंवा या आजाराचं स्वरूप काय आहे मला सगळं माहिती आहे. पुढे किती जगणार आहे, कसा जगणार आहे मला माहीत नाही. पण मग लोकांसाठी मला काय नको काय करून जायला वेगळं. मी माझ्या याच्यात अडकून ह्या एरियाचा विकास थांबवू का? जसं मला तेव्हा वाटलं की स्वतः मला साहेब सांगत होते तू आमदार हो, तर मी म्हटलं साहेब माझी लायकी नाही, तुम्ही व्हा. कारण शेवटून काय असतं की आमदार होणं महत्त्वाचं नसतं. आमदार ज्याच्यासाठी व्हायचं, जी कामं करायला वाटतं ती कुठूनही होऊ दे ना. कारण माझं तत्वच आहे, सकाळ होऊ दे, कोंबडा कोणाचाही ओरडला तरी चालेल. त्याप्रमाणे मी तेव्हा साहेबांना स्वतः सांगितलं होतं की या असं म्हणत नाही मी निवडून आणलं, ते त्यांच्या ह्याच्यावर निवडून आलेत. ते भले तोंडाने खूप वेळा बोलले असतील की यांनी मला निवडून आणलं, मी कधी मानत नाही. मग जो स्त्रोत होता, आता तुम्ही एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले लोक खूप नावं ठेवत होती. काही जण म्हणजे आता बोलू नये, मी लहान तोंडी मोठं कर, अरे काय डिपार्टमेंट सांभाळणार, फार फार तर फिशरी डिपार्टमेंट एवढं यांचं, हे असे पण काही वाक्य होती. पण त्या माणसाचं काम बघितलं, कोणीतरी अपेक्षा केली होती हा माणूस एवढं करू शकतो. आज बघा महाराष्ट्राचा झंझावत बघा कसा चाललाय, कशा कुठल्या कुठे त्यांनी नेऊन ठेवलंय. ती लाडकी बहीण योजना वगैरे तर सोडा, पण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. मग अशा वेळी जो निधीचा स्रोत आहे, स्वतः साहेब अशी परिस्थिती आली होती की बोलत पेरियारे नजीब मुल्लाला 5 कोटी 50 कोटी निधी दिला, मला मिळत नाही. मग लोकांना मी किती वंचित ठेवू. मी साहेबांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली निधीच्या बाबतीत. आम्ही सगळेच नगरसेवक गेलो, कारण शेवटून निधी नाही तर काहीच करता येत नाही. आणि मग कळवा आम्ही काय परत मागे नेऊन ठेवू का? मग अशा ह्याच्यात काही हे झालं, साहेबांची चर्चा झाली. कळव्याच्या बाबतीत मी खास त्यांच्यावर जास्त इम्प्रेस होतो. बघा, मगाशी तुम्ही तो उल्लेख केला की बाबा अन्नपूर्णा आणि हे, आता या घटना मी डोळ्यांनी पाहिल्यात. आजही लोक ना घरात राहतात. कळव्याची परिस्थिती तुम्ही जर बघाल तर जवळजवळ 40-50 वर्ष जुन्या इमारती आहेत, काही तर अनधिकृत इमारती आहेत. परिस्थिती काय तर लोकांना आता 30 वर्षावरच्या जुन्या इमारती झाल्या का तुम्हाला स्ट्रक्चर ऑडिट करावं लागतं, लाखो रुपये करून खर्च करावे लागतात, व एवढं करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट 3 वर्ष. लोक धोकादायक परिस्थितीत, लोकांना असं वाटतं की खिळा घुसत नाही ना म्हणजे माझी बिल्डिंग मजबूत, त्याचे पाय गेलेले आहेत. आज तुम्ही कुंभाराळी वगैरे जर परिस्थिती बघाल, आता त्यावेळी मोहल्ल्यातली बिल्डिंग पडली, त्याच्यावेळी तर ती रेस्क्यू ऑपरेशनचं साहित्य यायला जागा नव्हती, म्हणजे गाळा तिथला तोडला होता. तर दुर्दैवाने आमच्या कुंभाराळी घुसराळीत एखादी बिल्डिंग पडली तर तुम्ही सांगा कुठून येईल रेस्क्यू? रिक्षा जात नाही काही ठिकाणी. ते कसे, जर तुमची ती हेवी मशिनरी नाही आली तर ती ढिगारे उपसाचे कसे? अरे म्हणजे वाईट परिस्थिती देव करो असं न कधी हो, तिकडेच ढिगाऱ्याखाली माणसं अडकून राहतील. अरे मी बघितलं त्या अन्नपूर्णामध्ये रातोरात संसार गेला होता. लोक सकाळी उठून शोधतात माझं कपाटात पैसे होते, माझं सोनं कुठे गेलं. अरे त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही, त्याच्यामुळे मी वेड्यासारखा हे करतो. आणि शिंदे साहेबांचे मी कामाचं हेच बघितलं. तुम्ही किसन नगर बघा ना, क्लस्टर आज कळव्यामध्ये मुख्य राहिलंय काय सांगा? रिडेव्हलपमेंट हाच मोठा प्रश्न आहे. एकदा
लिगल बिल्डिंगला काहीतरी ऑप्शन्स आहेत, ज्या काही इथं अधिकृत आहेत, पाटल्या अनधिकृत आहेत. पण इलिगल बिल्डिंगला काय आहे, लोकांचा कल 7 माळ्याची बिल्डिंग बांधा, अरे 10 वेळा ती तुटते, पुन्हा तिचं लाईफ असून 10 वर्ष, वर ती कशी बांधतात, काय बांधतात, वर या इलिगल बिल्डिंगमुळे पाण्याचे इश्यू असतात. हे किती जणांची ओरड असते आमच्या कुंभाराळी घुसराळीमध्ये, तिकडे पाणी आहे, इकडे पाणी आहे, आमच्याकडे पाणी का नाही. अरे पण कधी विचार केला आहे का, जेव्हा एखादी लिगल बिल्डिंग बनते तिच्यामध्ये कॅल्क्युलेशन असतं, एवढी कुटुंब राहतात, मग खालची टाकी किती कॅपॅसिटी, वरची किती. त्यामुळे सुदामा सह्याद्री कधी बोंब मिळते, आपल्या इथे मिळते का, तिथे टाकी एवढीशी मिळेल तिथे, वरती त्या टाकीचा पत्ताच नाही, पाण्याचं कॅप सगळ्यांना सेम येतं. मग हे इश्यू किती वर्ष, पार्किंग नाही तुमच्याकडे, नाही युटिलिटी लाईनसाठी तिथेच गटार, तिथेच पाण्याची लाईन, पार्किंग करायला कावेरी सेतूला लावा, ते फेरीवालेचे छोटे रस्ते, अरे काय आयुष्य. तर म्हणजे असं कोणी म्हणायला नको. मी तो तिच्या गेला की किसननगरमध्ये मी डोळ्यांनी बघतोय, आता राबोडीचं सँक्शन होतंय, जगदाळे साहेबांचं तिथे हे होतंय, कोपरीचं सुरू होतंय, सिद्धेश्वर तलाव क्लस्टर सुरू होतंय. मग जेव्हा अक्कल वाटत होती तेव्हा तुम्ही कुठे होतात, हा प्रश्न कोणी विचारायला नको. त्या अँगलने मी विचार केला, नाही आपल्याला कळव्याचा विकास करायचा असेल, कारण आता महत्त्वाचं काम गटार वॉटर मीटर करून आम्ही पण कंटाळलो, किती वर्ष तेच करू. वर कालांतराने 10-1 वर्षात तर कळव्याची अशी परिस्थिती येईल ना, या सगळ्या धोकादायक इमारती कोर्टाच्या एका ऑर्डरनी खाली होऊन जातील, मग काय कराल. बरोबर. तेव्हा म्हणून मग विचार केला की नाही, आपणही मागे राहता कामा नये. साहेबांची मीटिंग केली, कळव्याचं सगळं त्यांनी फ्युचर डेव्हलपमेंट बघितली, मी कसे करणार आहेत. म्हणजे विशेष लोक लक्षात घेत नाही की कळवा आता तेव्हा डबल होणार आहे त्याच्यापेक्षा डबल कळवा होईल. तुम्ही विचार करा, त्याला लागणारे रस्ते, पाणी, गटार, रेल्वेज, म्हणजे स्ट्रेस इम्पॅक्ट रिपोर्ट असतो की काय स्ट्रेस येणार आहे शहरावरचा, त्याचा अभ्यास करून शिंदे साहेबांनी काय काय केलं लोकांना माहीत तरी आहे का. आता तुम्ही बघाल कळवा बसले आपलं कुठे, समृद्धी महामार्गावर, बाजूनीच गेलाय आपल्या साकेतचा समृद्धी महामार्ग, तिथून एक रस्ता बघा आता नवीन चालू केला आहे, तो डायरेक्ट त्या गणपती म्हणजे विसर्जन घेऊया पारसिकच्या इथून जातो, तो डायरेक्ट कुठे गायमुखला जातो, वर गायमुखला जातो, तिला मध्ये तो बोरिवलीचा टनेल येतो, नाही टनेल मार्ग सुरू आहे, तो जॉईंट होतो. वर हा गायमुखला फाउंटन हॉटेलच्या इथे तुमचा तो आपला कोस्टल रोड आहे मुंबईचा, तो विरार ऑरिबॉक कॉरिडॉर सुरू झाला आहे काम, त्याला जॉईंट होते. बघा कशी लिंक तयार झाली, बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही बघाल तर साकेतच्या इथे काम सुरू झालं आहे, बोर्ड पण लावले, साकेत टू आनंदनगर एलिव्हेटेड रोड. साकेतवरून चढलो डायरेक्ट उतरलो कुठे आपण, आनंदनगर. आनंदनगरच्या इथे जाल तुम्ही बघाल तर तिकडे पूलचं काम सुरू झालं, की आनंदनगर टू छेडानगर, म्हणजे त्या फ्रीवेला डायरेक्ट कळव्याची कनेक्टिव्हिटी कशी होते बघा. त्यानंतर तुम्ही बघाल तर पटनी टू हा आपला कोपरी, तो ब्रिज सँक्शन झाला आहे. त्यानंतर मुकुंद आयनच्या इथून जो रोड डीपी रोड गेला, आता त्यांचं मफतलालच्या खूप जोरात बोलणी सुरू आहेत, कारण तो एरिया मफतलालच्या कामगारांची देणी खूप थकीत आहेत, बरोबर, आणि तिथल्या लोकांनाही पुनर्वसन करायची गरज आहे बाजूच्या, तर त्यांचं तिथे होऊ शकतं. त्यामुळे MSRDC मार्फत किंवा इतर मार्फत त्यांचं बोलणं सुरू आहे की जेणेकरून ते एकदा झालं का तो रस्ता निघेल मुकुंदवरनं डायरेक्ट तुमच्या विसर्जन घाटावर. काय कळव्याची परिस्थिती असेल, घोडबंदर वगैरे कोण विचारेल. आज एवढं हॉट लोकेशन आहे, धरणाची म्हणजे पाण्याची कमतरता येणार आहे, डॅमच्या ह्याच्यासाठी ॲक्विजिशन सुरू झालेलं आहे, तुम्हाला लागणारे रस्ते रेडी पडलेत. अजून म्हणजे माणूस करेल काय, अजून हे सगळं मी डोळ्यांनी बघतोय, मग अशा वेळी माझा कळवा मी का मागे ठेवू. आज जी खाती एकनाथ शिंदेकडे आहेत किंवा या धडाडीने जे काम करतायत, किंवा तुम्ही श्रीकांत शिंदेच्या कामाची पद्धत बघा, आमचे खूप गैरसमज होते त्यांच्याबद्दल. अरे पण जवळ गेल्यावरच माणसं कळतात. म्हणजे कधी कधी ते गौतम बुद्धांचं मला आठवतं ना, एखाद्या विचाराला आपण घट्ट पकडून बसतो की त्या ह्याच्यात एवढे आपण येऊन जातो की दुसरे विचार आपल्याला शिवतच नाहीत. हे आपलं नुकसान होतं बौद्धिकपासून सगळं, कारण आपल्या ऐकायचीच तयारी नसते. कधीतरी ते विचार ऐकायचे, करायचे, मग कळतं की अरे नाही आपण केंद्रित नाही होऊन जायचं. हे पण घेतलं ना अनुभव, ते घेऊ ना, आणि शेवटून अल्टिमेट गोल काय लोकांचं भलं ना. आलोय कशाला आपण राजकारण, धंदा आपला तर व्यवस्थित सुरू आहे. पण मग तो निर्णय आम्ही तेव्हाच घेतला की नाही आता कळव्याला मागे ठेवायचं नाही, की आपण या माध्यमातून क्लस्टरवरून तर किती लोक आम्हाला म्हणतात, मी आम्हाला तर नावच ठेवलं की हे क्लस्टरचे एजंट म्हणून. अरे क्लस्टर नीट वाचा, काय बघा ह्याच्याशिवाय पर्याय सांगा. म्हणजे आता आव्हाड साहेबांचीच काही माणसं आहेत की कळव्यामध्ये ओरड लावतात क्लस्टर नको. आता लादला तर कोणी नाही, आपण जी योजना आहे ती पोहोचवतोय, आणि एका साईडला मुंबऱ्यात मागणी करतात क्लस्टर द्या क्लस्टर द्या. म्हणजे का आम्ही गेलो म्हणून नको. तुम्ही रातोरात म्हाडा त्या मनीषा नगरवर टाकलात, मला तरी माहित होतं का.
पण लोकांना तोंड देताना मलाही फेस आला होता. ठीक, तुमचे इंटेन्शन कदाचित चांगलेही असतील, पण मग असं नको. आणि त्यावेळी कुठं मागे पडायचं नाही, मी ठरवलं नाही हे जे डेव्हलपमेंट आहे त्यात माझं कळवा राहणार नाही. कळव्याचं मला दिसतंय आणि भविष्यही दिसतंय की येणाऱ्या 10 वर्षात हे अर्ध खाली होणार आहे. त्यामुळे माझे प्रयत्न करतोय. किती लोक तर लोकप्रतिनिधी पुढे पण यायला तयार नाहीत की नको नको लोकांच्या विरोध आहे. अरे पण मला आजीचं नेहमी आठवतं, ती सांगती हे ना, एक दुर्भाग्य आहे आपल्या देशाचं, म्हणते की इथे ना दारूच्या दुकानात लोक रांगा लावून दारू घेतात, पण दूध मात्र घरोघर जाऊन टाकावं लागतं. हा, मी ते करतो ना काम. मी काय करतोय, माझे जेव्हा माझं हेतू क्लिअर आहेत, इंटेन्शन क्लिअर आहेत, ज्याला उत्तर द्यायचं आहे त्याला मी डोळे भिडून उत्तर देऊ शकतो, मग मी विचार करत नाही परिणामांचा. आणि सगळ्याच गोष्टी काय लोक अनुनय करून होत नाही, हा इतिहास आहे ना. बरोबर. काही निर्णय घ्यावेच लागतात आणि मी काय लादत नाही, पण मी रेटून धरणार. कारण उद्या मागे कोणी जेव्हा वेळ येईल की असं झाली कळव्याची परिस्थिती, तू काय करत होतास हे मला तरी कोण विचारू शकणार नाही. मी काय केलंय लोकांसमोर आहे, यायचं नाही यायचं. आणि अजूनही दुर्भाग्यपूर्त असं म्हणायला लागतंय की जोपर्यंत लोक घरं तुटून खाली येत नाही तोपर्यंत कुठलीच योजना सक्सेस होणार नाही. हे दुर्भाग्याने म्हणायला लागतं, पण माझे प्रयत्न मी सोडणार नाही. फार अनेक गोष्टी माहिती नव्हत्या आम्हाला सुद्धा, त्या सुद्धा माहिती झाल्या. मला कुतूहल आहे की हा निर्णय काय फार सोपा नव्हता. 20-25 वर्ष तुम्ही आव्हाडांच्या सोबत होतात, त्या पक्षाचा एक महत्त्वाचा घटक होतात, आणि ते सगळं सोडून अचानक एकनाथ शिंदेच्या, श्रीकांत शिंदे यांच्या सोबतीला जाणं, त्या पक्षात प्रवेश करणं वगैरे. बाकीच्या विषयाचं पण सांगतो ना, श्रीकांत शिंदे वगैरे यांच्या माध्यमातून जो निधी कळव्याला आता मिळतोय, आचारसंहिता लागली तरी कळव्यात एक चांगलं नाट्यगृहाचं प्लॉट आहे पारसिकनगरला, आपल्याला माहीत असेल. तिथे एक चांगलं नाट्यगृह आता ते हे करतायत. आमचं त्याच्यावर डिस्कशन झालं. नंतर त्यांनी कळव्याचं स्विमिंग पूलचं रूप कसं बदलायला घेतलंय बघितलंय. इंडोर स्टेडियम्स आहेत, त्याच्यात स्विमिंग पूल आहेत, क्लब्स आहेत, हे सगळं कळव्यात येते. त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल बघितलं ना आपण, शिंदे साहेबांनी, किती रुग्णांना फायदा होतोय. आपल्या कळव्यात जो ST वर्कशॉपचं हे आहे ना, तिथे 500 खाटांचं हॉस्पिटल आणतात. त्यानंतर शिवाजी हॉस्पिटलचं पूर्ण रिन्युएशन होणार आहे. तिथे सुरू झालेल्या पेट स्कॅनपासून आज शिवाजीचा ICU बघा. वाटतं कोणाला जाऊन बघा कशी ट्रीटमेंट तिथे मिळते. अरे हे सगळं बघतोय आम्ही डोळ्यांनी. वर आता त्यांना आमच्या ज्याशी चर्चा झाली, त्यांना म्हटलं साहेब आपण असं असं केलं तर कळवा, जसं बुमऱ्याला चौपाटी झाली आहे तसं आपला कळवा विसर्जन घाट आहे, जो गणेश घाट आहे, तिथे इमिजिएट त्यांनी हे केलं, चल काय लागेल डिझायनर बोलून घे, तिथे एक चौपाटी करायचं चाललंय. तिथून सुरुवातीचा भाग हे होईल, नंतर ते मुकुंद केणींनी बांधलेलं तुम्ही हे बघाल. त्यानंतर तिथे पुढे नसर एक एलिव्हेटर हे जाऊन पुढे तिथे मॅनग्रुव्ह गार्डन तयार होईल. तर कुठल्या कामाला त्यांची नाही नसते. अशा प्रकारे म्हणजे त्यात कळव्यात तुम्ही बघाल तर आता महत्त्वाचा प्रश्न आहे लोकांना की याचा आपला रेल्वेचा. कारण मला आठवतं मी जसं नोकरीला होतो त्या घाटकोपरला जायचो, ही खारशेड लोकल म्हणजेच माझं पण हे होतं. कारण कळव्यात चढायला मिळायचं मुंबऱ्यावर ना ठाण्याचं, मग आम्हाला काय कारशेडमध्ये आपलं लटकाचं जायचं, जीव धोक्यात घालून करतात. आता तिथे कंपाऊंड घालायला घेतले तर लोकांना फार हे होते. पण त्याच्या संबंधी चर्चा झाली, काही रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य पण भेटले होते, त्यांनी सूचना केल्या. आमची चर्चा झाली होती खासदार साहेबांबरोबर, श्रीकांत शिंदेबरोबर, की राणा टॉवरची इथे काय होम प्लॅटफॉर्म घेता येतो का. तर त्या दिवशी नेमके सदस्य आले, त्यावेळी आमचे शहर प्रमुख शिंदे होते तिथे. त्यांनी एक चांगलं, कारण ते रेल्वेचे स्वतः कर्मचारी असल्यामुळे त्यांनाही नॉलेज आहे, त्यांनी सुचवलं की आपल्याला असं करता येईल की कारशेडची लोकल रिटर्न घेऊन प्लॅटफॉर्मवर नेऊन ती खास कळवा लोकल करता येऊ शकते. त्या बाबतीत त्यांनी श्रीकांत शिंदे साहेबांची डिस्कशन केलंय. म्हणजे तो मोठा विषय, ह्या अशा विषयामध्ये तो माणूस लक्ष घालतो. आता कळवा रेल्वे स्टेशन तुम्ही बघाल तर एलिव्हेटेड शिवाजीनगरवरनं जाते आणि ऐरोलीला कनेक्ट होते. मग ह्या एवढ्या प्रकारचं डेव्हलपमेंट आहे. मग शेवटून अल्टिमेट गोल विकासच आहे ना. मग जिथून विकास होतोय तिथे आम्ही जाणार. वर तुम्ही स्वतः साहेब किती वेळा बोललेत की ह्या सगळ्या कामाला निधी मला एकनाथ शिंदेने दिलाय. मग तुम्हाला आम्ही तुमच्याबद्दल काही न वाईट बोलता आमच्या लोकांसाठी त्या स्रोताकडे गेलोय. ह्यात काय चुकीचं आहे मला तरी काय वाटत नाही. कारण आमची निष्ठा लोकांशी आहे, जे मला निवडून देतात त्यांच्याशी आहे, बाकी मी कोणाला बांधील नाही. मला तेच विचारायचं होतं. हे सगळं पुढचं भविष्यातलं चित्र तर फारच आशादायक आणि उत्तम आहे तुम्ही जे सांगताय ते. फक्त हा निर्णय तुमच्या स्नेही मित्रांनी, सहकार्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि कळव्यातील तुमच्या मतदार जनतेने कशा प्रकारे घेतलंय, त्याचं स्वागत केलंय, काही तुम्हाला त्याच्यामध्ये काही वेगळापणा दिसला, कसं, म्हणजे तुम्ही कसं पाहता? जी काही जणांनी आश्चर्य व्यक्त केलं, क्रिटिसाइज भले नसेल केलं. काही लोक असतात जी व्यक्त होणारी असतात, काही अव्यक्त असतात. खूप लोकांनी स्वागतही केलं.
शेवटून आता काय आहे त्याचा रिझल्ट निवडणुकीत कळेल. ओनली पब्लिक ओपिनियन कॅन मेक दिस ओपिनियन प्युअर अँड हेल्दी. बरोबर. माझी चूक झाली, बरोबर झाले, माझा हेतू खरा होता खोटा होता, हा निर्णय जनतेच्या हातात आहे. त्यामुळे ती जनताच मला दाखवू शकेल. त्यामुळे मी स्वतःला की शहाणं म्हणणं योग्य नाही, आणि मी केलं तर आपलंच घोडं दमटणार. त्याच्यात ठरवू दे ना, लोक ठरवतील ना. काय म्हणजे आता तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचा परत आता उजळणी करण्याची गरज नाही, परंतु आता निवडणुकीला सामोरं जाताना पुन्हा एकदा तुम्ही आणि मनाली पाटील दोघे जोडीने निवडणुकीला बहुधा सामोरे जाल असंच सध्याचं चित्र आहे. काय विचार घेऊन लोकांसमोर जात आहे तुम्ही आता? नाही, केवळ विकास, दुसरं काय. लोकांना काय हवंय? एक रस्ता झाला, एखादे तुम्ही सरळ सांगा ना. आता आपण एकत्र कुटुंबात पण राहिलेलो आहोत. भले ती पद्धत खूप चांगली होती, पण शहरातल्या एकत्र कुटुंबांची परिस्थिती कशी होती? कोणाला प्रायव्हसी नाही, काय नाही काय नाही. आज लोकांची घरं बघा. बरोबर. आज महत्त्वाचा प्रश्न आहे घर. आज या ठाण्यात बिण्यात कळव्यात नवीन घर घेणं शक्य नाही. त्यामुळे ते घर हे मी कशा पद्धतीने तुम्हाला शिंदे साहेबांच्या माध्यमातून देऊ शकतो. मी देणारं शासन आहे, पण मी तो मार्ग तुम्हाला दाखवणार, आणि त्यासाठी मी प्रचंड हे करणार. मला वाटतं घर एक स्वप्न असतं. बरोबर. आणि तिथपर्यंत मला लोकांनी कळवा, असं वेगळं म्हणजे नुसतं नाही, त्याच गल्ल्या बिल्ल्या नाही. बघा कशी प्लान सिटीवर तुम्हाला माहिती आहे, क्लस्टर बिस्टरचं डिझाईन ऑफिस कॉन्ट्रॅक्टर करतात. हो. त्यात तुमचं एक क्लब हाऊस, गार्डन, कम्युनिटी सेंटर आलं, गाड्यांचं पार्किंग आलं, तुमचं योगा सेंटर आलं, हे मोठे मोठे रस्ते आले. साधारण 2-1 हजार वस्ती मागे एखादं मार्केट लागतं, तर ते मार्केट आलं. बघा ना, असं स्वप्न असं बघून कसं मस्त वाटतं रे, आपलं कळवा कसा असणार आहे. आणि का नाही मग आपण बघायचं? बघा, आज जे अस्तित्वात आहे, जे काही सुंदर आहे, ते कोणीतरी स्वप्नच बघितलं होतं. तो ताजमहल असो का काय. बरोबर. म्हणून स्वप्न नेहमी सुंदर बनवायचे, आणि आपले जेव्हा हेतू चांगले असतात ना, तर ती पूर्ण होतात. लोक आज ना उद्या येणार, ही माझी खात्री आहे. आणि येऊ नये माझे प्रयत्न मी सोडणार नाही. ते माझे आयुष्य किती आहे माहीत नाही, पण मी जोरात काम काय करतोय की मला माझ्या जायच्या आधी हे सगळं बघायचं आहे की हे कळवं कसं झालं. जाता जाता एवढंच सांगेन की पूर्वी धडाडीचा मिलिंद पाटील तुम्ही बघितलं, आजही त्या धडाड्यांनी काम करण्याचा प्रयत्न करतोय. काही आजारी म्हणजे शारीरिक व्याधींमुळे पूर्वीसारखा मी तुमच्यापर्यंत या निवडणुकीत कदाचित येऊ शकणार नाही. माझे प्रतिनिधी येतील, फॅमिली मेंबर्स येतील. कृपा करून माझं एवढंच विनंती आहे की तेवढं फक्त वाईट वाटून घेऊ नका. काही चौक सभा मी अटेंड करेन की आज मी जरी या मुलाखतीत बोलू शकलो, तरी कधी कधी अशी परिस्थिती येते की मला कंटिन्यू बोलता पण येत नाही. हां, एवढी खात्री आहे की तुम्ही निवडून दिलं, संधी दिली, तर पुन्हा काम करून तेवढं करण्याची हे आहे, म्हणूनच मी तुमच्यापर्यंत येतो, नाही तर आलोच नसतो. त्यामुळे एवढंच सांगेन की अल्पसं केलं आहे, थोडंफार करतोय, आणि जर ईश्वरांनी आयुष्य अजून दिलं तर खूप काही करायचं आहे, आणि त्याच्यासाठी तुमचं सहकार्य हवं आहे.